नमस्कार मित्रांनो, टार्गेट MPSC या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण आज झालेल्या म्हणजे 24 मार्च 2019 रोजी झालेल्या कंबाईन पूर्व परीक्षेतील भूगोल घटकातील एकूण 15 प्रश्न आणि त्यांची उत्तरं पाहणार आहोत आपण. ठीक आहे मित्रो, जर तुम्ही टार्गेट MPSC हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, त्या साईडची बेल आयकॉन क्लिक करा. त्याचबरोबर टार्गेट MPSC संदीप नावाचं एक टेलिग्राम चॅनल आहे, ते देखील तुम्ही जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला या PDF स्वरूपातील सर्व नोट्स वाचायला भेटतील. ठीक आहे, सुरू करू मग. मित्रो, यापेक्षा आयोगाची उत्तरं वेगळी असू शकतात. ठीक आहे, हा फक्त आपण ही जी काही उत्तर तालिका आहे ती फक्त अभ्यासासाठी म्हणून देत आहोत. खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? तर याचं उत्तर आहे जुन्नर. ठीक आहे, आणि पुणे विभागात सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता? तर चंदनगड हा सर्वात दक्षिणेकडील तालुका आहे. हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. पुणे विभागात एकूण 5 जिल्हे येतात: पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर. हे 5 जिल्हे आणि एकूण 58 तालुके पुणे विभागात येतात. ठीक आहे, त्यानंतर महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदीखोरे कोणते? तर गोदावरी नदीखोरे आहे. त्यानंतर महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती? तर 750 किलोमीटर आहे. उत्तर दक्षिण रुंदी किती? 700 किलोमीटर आहे. आणि सरासरी उंची जर म्हटलं तर ती 450. ठीक आहे, 450 मीटर. ठीक आहे, 450 मीटर ही सरासरी उंची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जोड्या लावा. या ठिकाणी प्राणी आणि त्यांचं ब्रीड दिलेलं आहे ते. ठीक आहे, म्हणजे ठीक आहे, गाई. तर याचा पर्याय सांगतो तुम्हाला. याचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. तिसरा पर्याय म्हणजे गाई या गीर जातीच्या आहेत, म्हशी मेहसाणा जातीच्या, शेळी या जमनापुरी जातीच्या आणि मेंढी या गड्डी जातीच्या आहेत. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. त्यानंतर प्रदेश आणि स्थलांतरित शेतीचे नाव. त्या प्रदेशामध्ये त्या स्थलांतरित शेतीला काय नाव आहे हे या ठिकाणी आहे. याचा पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. म्हणजे पश्चिम घाटामध्ये स्थलांतरित शेतीला कुमरी असे म्हणतात. मेघालयामध्ये किंवा त्या तिकडच्या साईडला ईशान्य भारतामध्ये, ठीक आहे, ईशान्य भारतामध्ये स्थलांतरित शेतीला काय म्हणतात? तर झूम असे म्हणतात. मध्य प्रदेशमध्ये पेंडा असे म्हणतात. आणि ओरिसामध्ये पोडू. ठीक आहे, ओरिसा आणि आंध्र प्रदेशमध्ये स्थलांतरित शेतीला काय म्हणतात? तर पोडू असे म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? तर आपल्याला माहिती आहे कोयना हा जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. आणि त्याची या धरणाची उंची किती आहे? तर 103.2 मीटर, म्हणजेच 339 फूट इतकी उंची आहे त्या धरणाची, कोयना धरणाची. त्यानंतर महाराष्ट्रातील खालील पर्वत रांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर असलेला पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर तो आहे अजिंठा. 2 नंबरचा पर्याय अजिंठा, सातमाळा, हरिश्चंद्रगड आणि शंभू महादेव डोंगररांगा. ह्या डोंगररांगाचा किंवा पर्वतरांगाचा क्रम हा उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. त्यानंतर धातू आणि खाण उद्योग जिल्हे दिलेले आहेत. आपल्याला माहिती आहे मॅंगनीज भंडारा जिल्ह्यामध्ये आपल्याला सापडते. त्यानंतर बॉक्साईड हे खनिज जे आहे ते कोल्हापूरमध्ये, चुनखडक यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यांमध्ये सापडते. आणि क्रोमाइट जे आहे ते उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यांमध्ये सापडते. ठीक आहे, तर याचा पर्याय क्रमांक उत्तर आहे 2. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो? तर पश्चिम महाराष्ट्र. आपल्याला वाटते मराठवाडा, कारण मराठवाड्यामध्ये पाऊस कमी पडतो म्हणून तो पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतो असं वाटते, पण तसं नाही. तर कोणता प्रदेश पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो? पर्जन्य छायेच्या प्रदेशात तर पश्चिम महाराष्ट्र हा विभाग. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जोड्या लावा. जलविद्युत केंद्र आणि जिल्हा. वीरा जलविद्युत केंद्र रायगड जिल्ह्यामध्ये आहे. वीर जलविद्युत केंद्र पुणे जिल्ह्यात. भंडारदरा जलविद्युत केंद्र नगर जिल्ह्यामध्ये, अहमदनगर. उजनी जलविद्युत केंद्र हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि याचं पर्याय क्रमांक उत्तर आहे 2. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती होती? तर 11,23,74,333 इतकी महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या होती 2011च्या जनगणनेनुसार.
ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हा नकाशा दिला आहे आणि हा नकाशा कोणत्या विभागाचा आणि कोणत्या जिल्ह्याचा आहे ते आपल्याला ओळखायचं होतं. तर हा नकाशा आहे औरंगाबाद विभागाचा आणि औरंगाबाद जिल्ह्याचा. ठीक आहे. याचं पर्याय क्रमांक उत्तर आहे 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुळण आणि जिल्हे दिलेले आहेत, म्हणजे बीच जे आहेत आणि त्याचं जिल्हा दिलेला आहे. ठीक आहे. तर हे उभादांडा जी पुळण आहे ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. त्यानंतर नंदगाव ही पुळण रायगड जिल्ह्यात आहे. मोरवे, ठीक आहे, मारवे ही जी काही पुळण आहे ती मुंबईमध्ये आहे आणि सातपाटी ही पुळण ठाणे पालघर जिल्ह्यांमध्ये आहे आणि याचं पर्याय क्रमांक उत्तर आहे 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्त विस्तार बरोबर आहे? तर 15°44' उत्तर ते 22°6' उत्तर, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते? तर उत्तर आहे तापी. महाराष्ट्रातील तापी आणि नर्मदा या 2 नद्या खचदरीतून वाहतात. ठीक आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक करा, कमेंट करा. ठीक आहे. आणि जर तुम्हाला यापेक्षा दुसरी उत्तरं आहेत असं वाटतं असेल तर ती उत्तरं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की पाठवू शकता आणि तुम्हाला संदर्भ देता आला तर ते पण द्या. ठीक आहे. हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.